हाय गाइस, दिस इज मी प्रज्ञा फ्रॉम छत्रपती संभाजीनगर. एक मंदिर आहे भुलेश्वर मंदिर. पुण्यापासून 50 किलोमीटर पडतं आणि एवढं सुंदर मंदिर आहे ना. मंदिर खूप सुंदर आहे. आणखी मी आतमध्ये गेले नाही दर्शनासाठी. थोडं बाहेरचं बघूयात, त्यानंतर आतमध्ये जाऊन दाखवते तुम्हाला सगळ्यांना. भुलेश्वर मंदिराच्या इतिहासाबाबत सांगायचं झालं तर हे 13व्या शतकात बांधल्या गेलेलं मंदिर आहे. या मंदिरात जेवढेही कोरीव काम केलेल्या मूर्त्या आहेत ना, त्या आणखी स्पष्ट दिसतात. म्हणजे एवढ्या वर्षांपासून खूप जपलेलं आहे या मंदिराला. आणि याचं स्ट्रक्चरही असं आहे की लाईक खूप गोष्टी सांगून जातो. डिझाईन तोडली ना, त्याची डिझाईन तोडली, देवाने आपला काहीतरी एक हे दाखवलं म्हणून डिझाईनच्या खालचं एक पण मूर्ती तुटलेली. खाली खाली आलं का लक्षात? डिझाईनच्या खालची एक पण मूर्ती तुटली. हे मंदिर शिवजींना अर्पण केलेलं आहे आणि इथला गाभारा एवढा सुंदर होता. इथले नंदी महाराज थोडेसे तिरके आहेत असं ते गुरुजी बोलले. आणि या नंदीचा तिरका असल्यामुळे खूप सारे मिथ्स तयार झालेले. कोणी असं बोलतं की हा स्वतःनेच मूव्ह झालेला आहे, बट तसं काही नाहीये. गुरुजी आम्हाला बोलले की हा नंदी भलेही तिरका असो, पण त्याची नजर डायरेक्टली शिवलिंगकडेच पडते. आणि थोडीशी माहिती घेतल्यावर हेही रिझन कळतं की हे जे मंदिर आहे यादव पिरियड मध्ये बनलेलं. आणि यादव पिरियड मध्ये जेवढे पण आर्किटेक्चर्स होते त्यांना सिमेट्रीपेक्षा भावना जास्त महत्वाच्या होता. तुटलेले नाही. तुम्ही म्हणले ना कोणी अखंड स्वरूपात. हे बघा अखंड स्वरूपात. अजून किती दाखवतो मला इकडे दाखवा. जर मुख तोडलेले आहेत आणि पाय पण थोडे डिस्ट्रॉय झालेले आहेत. आणि खाली खाली बाकी काहीच डिस्ट्रॉयड नाही. गोष्टी एल्लोरामध्ये बघायला भेटलेल्या आपल्याला लास्ट ब्लॉगमध्ये. आणि ब्लॉग मी आपला शॉर्ट टाकलेला. इथे गणपती बाप्पा आहे. आपण जेवढं बघितलं आहे त्यामधल्या खूप काही गोष्टी डिस्ट्रॉय झालेल्या आहेत. म्हणजे जसं आपण एलोराला बघितलं होतं की तिथे पण खूप गोष्टी डिस्ट्रॉय झालेल्या. आणि इथेही अर्ध्या मूर्त्यांचे एकदम फेसेस डिस्ट्रॉय केलेले आहेत. बट ज्या मूर्त्यांचे फेसेस डिस्ट्रॉईड नाही आहे त्यांची डिटेलिंग जर तुम्ही बघसाल तर भाई काय टॅलेंट होतं त्या लोकांमध्ये. म्हणजे स्किल्स एकदम. आता बहुतेक तरी हे परत बनणं शक्य नाही. या मंदिरात तुम्हाला खूप प्रकारचं कोरीव काम दिसतं. सगळ्यात जास्त ॲनिमल्स, त्यानंतर जेवढ्या नर्तिके होतात त्यांचे पण कोरीव काम आहे. म्हणजे कसं कोणी तोडू शकतंय मला तेच कळत नाही. लाईक तुम्ही बघू शकतायत इथे जे पाय तोडलेले आहेत, त्यानंतर फेसेस पूर्ण डिस्ट्रॉय केलेले. आणि जर एखाद्या मूर्तीचा तुम्ही फेस बघसाल तर तुम्हाला पूर्ण डिटेलिंग दिसेल. दर्शन केलंय गाईज आपण. आणि इथे आवाज इको होतोय. आता बाहेर होणार नाही. वरती मंदिर वाईट काय मला ते आणखी कळायला नाही. आपण जाणून घेऊ कोणाकडून. दुरून बघितल्यावर तुम्हाला भुलेश्वर मंदिर एका मस्जिदीसारखं दिसणार. ही रणनीती त्या काळी मंदिर वाचवण्यासाठी केलेली होती. हा बोलतोय की ते आतमध्ये आपण एंटर केलं जे मंदिर दिसतंय ना, पहिले हनुमानजी दिसतायत आणि मग नंतर आतमध्ये गेल्यावर असं जायचंय ना आपल्याला वरती, की ते तोडावं नाही म्हणून आतमध्ये केलेलं आहे तसं मंदिर. छान दर्शन झालंय. खूप सुंदर मंदिर आहे. लाईक खूपच जास्त सुंदर मंदिर आहे. चला गाईज, कुठेतरी खायला बसूयात. काहीतरी खाऊयात. भूक लागलेली आहे. सकाळपासून काही खाल्लं नाहीये. सकाळी 6 वाजतापासून निघालेलो आपण. गया हूँ गाईज मैं. 75 किलोमीटर होतं. तरीही मी थकले. आणखी तर आपल्याला खूप काही मिळवायचं आहे. तर हे वर्ष आपल्याला पूर्ण फिरण्यामध्येच घालवायचं आहे. गाईज मिसळ खालो. चांगली आहे. हाय गाईज, तर आम्ही आता मिसळ खाल्ली आहे. तुम्हाला दिसलंच असेल. आता दुसरा प्लॅन चालू आहे की थेऊरचा प्लॅन चालू आहे. तिथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे, ते आपण बघायला जाणार आहे. हे पण मंदिर खूप जास्त सुंदर होतं गाईज. आणि थेऊरचा चिंतामणी इथेही येऊ शकताय गाईज तुम्ही. जर तुम्ही तिकडे आलेत तर तुम्ही इकडेही येऊ शकताय. दोन्ही मंदिरात खूप सुंदर दर्शन करून फायनली आम्ही घरी चाललोय. जाताना उसाचा रस पिलेला. तर बाय गाईज, भेटूयात नवीन ब्लॉग मध्ये. आणि असं सपोर्ट करत राहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बाय बाय.